नमस्कार माझ्या सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अनिता उमाटे बोलते. आपल्याला वाटतं फार एकत्र कुटुंब असावं, ज्यांना एकच मुलगा आहे, त्या आईवडिलांना त्या मुलाने सोडून जाऊ नये, सुसंस्कृत किंवा संस्कारिक असावी असं वाटतं आपल्याला. याच अपेक्षा असतात आपल्या, दुसरं काही अपेक्षा नसतात. की आपण जेव्हा आपल्या मुलांना प्रेम केलेलं असतं आणि ते मुलं आपण 25-30 वर्ष सांभाळलेलं असतं त्या मुलांना हाताचा पाळणा करून, आणि जेव्हा ते 25-30 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आईवडिलांना सांभाळायचं असतं. असं हे निसर्गानेच ठरवलेलं असते सगळं. कारण त्यावेळेस आई आणि वडील हे काम करू शकत नसत. त्यांना सांभाळण्यासाठी मुलांची गरज असते. आपण म्हणतो ना, मला नाही मुलं झालं तर चांगले. बघा कायकांना बघा मुलंच नाहीत. बरं झालं बाबा आम्हाला मुलं झाली नाही, आम्ही आता बघायला लागलो मुलं आईवडिलांना कसं हाकलून देतात घराच्या बाहेर, की अशी परिस्थिती झाली सध्या. झाली मुलं काय करतात, लग्न होईपर्यंत शांत बसतात. लग्न झाल्यानंतर ते बायकोचं ऐकतात, ज्या गोष्टी ऐकून येते पण ऐकतात आणि आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये सोडतात. पण ज्यांना मुलं नाहीत त्यांना खूप आनंद आहे. ते म्हणतात नको आम्हाला मुलं, देवाने आम्हाला मुलं दिलं नाही ना, खूप छान केलं म्हणतो देवाने. देवाला माहीत झालं आम्हाला सहन झालं नसतं, जर आमच्या मुलांनी आम्हाला त्रास दिला असता तर आम्हाला सहन झालं नसतं म्हणतात. परवाची कहाणी बघितली मी. 7 मुली ते एका बाईला, आणि 7ही मुली आईला सांभाळू शकल्या नाहीत. 7 एकर शेत होतं, ते एक एकर त्या मुलीनं वाटून घेतलं. पण आई 7 मुली सांभाळू शकले नाही. ती भावाकडे गेली. भाऊ आणि एक मुलगी मिळून त्यांना सोलापूरला त्या वृद्धाश्रममध्ये नेऊन सोडलं. ही सोलापूरचीच कहाणी आहे. आणि तिथल्या त्या माऊली इतका धार दिला, तिला इतकं प्रेम लावलं. आता ती गेली देवाघरी. मला नको रे बाबा म्हणली, परत जन्माला घालून मला ह्या पुढं माझ्या पोटाला मुलगी नको रे बाबा म्हणली. अशासुद्धा मुली आहेत. आणि कधी कधी मला पण असं वाटतं, देवा तू मला मुलगी दिली नाही ना, खूप बरं केले, तुमची खूप उपकार आहे वाटतं मला. कारण आपण किती कहाण्या, इतक्या कहाण्या ऐकतोय, इतके न्यूज ऐकतो की सुनेनी सासूला संशय आला की आपली सून कुणाशी तरी बोलती म्हणून, तर तिनं त्या रागामध्ये सासूला एवढं मारलं, पोत्यामध्ये घातलं आणि बाहेर ना तेवढं त्या घर मालकाने पाहिलं. तिथं सासूला सोडलं आणि ती पळून गेली. सापडली ती नंतर जेलमध्ये गेली. पण बघा ना, घरामध्ये जेव्हा मुलगा नसतो तेव्हा ही सासू सुनेवर लक्ष असतं, ती कुणाशी बोलती काय बोलतो. हो साहजिकच आहे, एका घरात राहणं म्हणजे लक्ष असतंच ना. ते तिला सहन झालं नाही आणि तिचं होतं काहीतरी अफेअर, म्हणून ती बोलत होती, ऐकलं होतं ती सासूने. तिला मारलं, तिने ठार केलं, तिनं निघून गेली. आणि आता हे प्रकरण घडलेलं मुस्कानचं, ती सुद्धा एक मुलगीच आहे की. इतक्या चांगल्या नवऱ्याला, त्या नवऱ्याचा काय दोष आहे. नवरा असताना, मुलगी असताना, घरदार असताना, सगळं चांगलं चालेल असताना तिला बघा कसं अवदस आठवली, छपरीच्या प्रेमात पडली आणि आपल्या नवऱ्याला मारलं तिने. म्हणजे ती पण एक मुलगीच आहे. असं खूप काय घडायला लागले, आता उलटं व्हायला लागले. अगोदर कसं जास्त करून मुलांचं असं प्रकरण ऐकायला येत होतं, पण आता मुलींचं प्रकरण ऐकायला येतंय. मला वाटते देवानी जे काय माझ्यासोबत केलं, देवानी म्हणजे मला मुलगी दिली नाही तर देवाने विचार करूनच दिला नाही. माझीसुद्धा मुलगी जर एखाद्याच्या घरात गेली सूर म्हणून आणि तिथल्या सासरच्या लोकांना त्रास दिला त्या मुलीने, तर मला सहन झालं नसतं रे बाबा. जी मुलगी सासरला जाते आणि तिथल्या लोकांना त्रास देते, संसार सुखाचा नाही करत, त्रास द्यायचं विनाकारण, भांडणं, किरकिरी, घरामध्ये अशांतता पसरवायची विनाकारण, काहीही कारण नसताना, किंवा मुद्दाम खोडसारपणा करायचा, किंवा आपला
घमेंडीपणा इगोपणा करायचा किंवा आपलं मी बघा माझं सासर किती वट्ट आहे किंवा मी खूप श्रीमंत आहे हे दाखवायचं. जे आहे ते दाखवा. उगी आपला श्रीमंतीपणा गाजवू नका कुठं पण. जे आहे ना तेच दाखवत जावा तुम्ही. मग मी देवाला प्रार्थना केली, बाबा आज तर मला इतकं वाईट वाटलं ना कहाणी ऐकून कुठल्या देवाला म्हणलं, देवा तू मला खरंच मुलगी नाही दिली, बरं झालं बाबा म्हणलं. कारण मुलगी ही अशी आहे, सासरकडे गेली, तिथल्या लोकांना त्रास दिला, छळ केला. आजकाल कसं झालं आहे, मुली पण लग्नाला कमी झाल्यात, मिळून झाले, त्याच्यामुळं सासरचे लोक सहन करतात. मुलांची आत्महत्या व्हायला लागल्यात आता जास्त करून मुलीपेक्षा. ज्यांनासुद्धा आता मुली आहेत ना त्यांना खूप येणारी पिढी जर ह्याच्यापेक्षा बेकार निघाली तर काय खरं नाही बाबा. कारण अंगावर शहारे यायला लागलेत. इतक्या मुली बावचळल्यात, इतक्या स्त्रिया बावचळल्यात. नवरा असताना ते जास्त अफेअर्स वाढलेत आणि अपेक्षा वाढलेत. आपण ज्या घरात राहतो त्या नवऱ्याकडनं पूर्ण होत नाहीत अपेक्षा, तर मग बॉयफ्रेंड ठेवा किंवा एखादा दुसरा पुरुषाबरोबर संबंध ठेवा आणि झालं मग त्याच्याबरोबर निघून जातात. मग नवरा आडवा येतो. कधी कधी तर मुलं पण आडवा येतात, मुलांना मारून टाकतात. नवरा आडवा येतात, नवऱ्याला मग परवाच काळभर लोणीला एक कहाणी घडली. नवऱ्याला इतका चांगला नवरा होता तो, त्याला सर्व गावातले लोक मानत होते आणि तिचं झालं गावातल्याच एका माणसाबरोबर आपले झालं. मग त्या दोघांनी मिळून त्याला मारून टाकलं अंगणामध्येच, गाठला दगड डोक्यामध्ये, मेला तो. खूप सगळीकडं तेच ऐकायला येतं. आता कुठंही जावा तुम्ही, इतक्या स्त्रिया बिघडलेल्या आहेत. ज्यांनी करून आत्ताच्या ज्या स्त्रिया आहेत संसार करतात तर त्या प्रत्येक घरात बिघडलेल्या दिसतात. अशी क्वचितच असते संसार करणाऱ्या, संसारिकपणा किंवा चांगलं त्यांचं राहणीमान, आईवडिलांची चांगली शिकवण, खूप चांगला संसार करतात. पण काही ठिकाणी खूप बिघडलेले, कारण त्यांच्या आयाच तशा बिघडलेल्या असतात. त्या काळीसुद्धा त्या बिघडलेल्या असतात. त्याच्यामुळं त्यांच्यावर तसे संस्कार झालेले असतात. त्याच्यामुळे त्यांना वळण नसतं. मर्यादा पार केलेली असते त्यांनी. त्यांना माहीत नसते की आपण ज्या घरात राहतो ते आपलं सासर आहे, आपण कसं राहावं तिथं. त्यांना शून्य काही कळत नसतं त्यांना. कसंही वागतात, बाहेर जातात कुठंही फिरायला न सांगता, भीर फिरून परत संध्याकाळी करतात. अरे हे काय घर झालं, काही धर्मशाळा आहे का? घर आहे, कुटुंब आहे. तुम्ही कधीही बाहेर निघून जायचं, कधीही यायचं, काहीही करायचं, काहीही बोलायचं, कसंही वागायचं. ह्याला तर म्हणतात ना संसार करणं किंवा तुमचे संस्कार दिसतात ह्याच्यावरून कसं आहे ते. खूप चुकीचं वागतात मुली आणि असे खूप प्रकार घडायला लागलेले आहेत. तर एका स्त्रीने पण आता परवा एक कथा सांगितली की देवा मुलगी नसावी. मुलगी का नसावी? कारण आजकालच्या मुली सासरी जाऊन खूप सासरच्या लोकांना त्रास देतात. त्रास दिल्यामुळे माहेरच्या आईवडिलांचं नाव खराब होतं, त्यांची इज्जत जाते. आणि त्यात आईचा पण कधी कधी समावेश असतो की आम्ही तुला साथ देतो आणि तू कर, आणि तिथं तुझा मोठेपणा दाखव, तू जे म्हणेल ते ऐकायला पाहिजे नवऱ्याने तुझ्या. का नाही ऐकत? तुझा नवरा आहे तो, ऐकायलाच पाहिजे. कसं काय ऐकत नाही? हे भरवतात. त्याच्यामुळं काय होतं, सत्यानाश होतं संसाराचं, वाटोळ होतं संसाराचं. पण त्या आईला काही नसतं त्यांचं देणं घेणं लेकीचं. लेक आपली कशी का नांदना, काही का करना, त्या सासूला काही बोलू दे, सासऱ्याला काही बोलू दे. नवरा तर एक तर नवरे फाशी घेऊन मरून चाललेत आता. झालं हे आणखीन मोकळ्या झाल्या. मग म्हणून आजकालच्या मुलांना मी विनंती करते की मुलांनो सावध राहा. तुमच्या बायका कशा वागतात तुमच्यासोबत तुम्ही बघा, त्वरित सावध व्हा, तिथं थांबवा. नको असं तर पटकन तुम्हाला घटस्फोट घेऊन टाका. मी तर म्हणते तुम्हाला, की त्या पोरीला पण त्रास नको, तुम्हाला त्रास नको, तुमच्या आईवडिलांना त्रास नको. तू जा बाई तुझ्या घरी, तुझं माझं काय पटत नाही, निघून जा. पोरींना पण सांगते, पटत नाही ना घटस्फोट घ्या, लांब व्हा, पण त्रास देऊ नका कोणाला. तुम्ही पण सुखी राहा, त्यांना पण सुखी राहू द्या. म्हणून खरं
आजकालच्या स्त्रिया खूप घाबरायला लागल्यात. नको बाबा मुली म्हणालेत आम्हाला, आणि आता तर खरंच नको मुली. आणि मला आता वाटायला लागले की मी रडत होते की देवाने मला मुलगी दिली नाही, बरं झालं. पण खूप बरं झालं की मला मुलगी दिली नाही ते. कारण एवढ्या मुली बिघडल्यात. आणि त्या मुलींमुळं जर एखाद्या आईवडिलांना जर दुःख होत असेल तर काय उपयोग आहेत. कर्म त्यांनी खूप वाईट कर्म करायला लागलेत. पुढं चालून त्यांना काय होतं, त्यांची मुलंच तशी निघतात परत. तुम्ही जे आता कर्म करता, वडीलधाऱ्या माणसाला त्रास देता, विनाकारण घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह वागता तुम्ही, तेच ती निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या मुलांमध्ये जातं, मुलींमध्ये जातं, आणि तेच तुम्हाला परत त्रास होतो त्यांचा, किंवा तसंच ते त्यांचं संस्कार घेऊन ते पुढं वागतात. म्हणून सावध राहा. प्रत्येक मुलांना मला एकच सांगणं आहे की आपल्या बायकोवर लक्ष ठेवा, आपल्या आईवडिलांना सांभाळ करा, आईवडिलांची सेवा करा. तुम्ही जर आईवडिलांची सेवा केलं तर तुमचं कर्माचं फळ तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. जर तुम्ही आईवडिलांना बाहेर हाकलून दिला, काय काय ठिकाणी घडतं बरं का, दारुडे मुलं असतात, दारू पितात, वसावसा करतात, वडिलांना मारतात, आईला ढकलून देतात, त्यांचा पैसा हडपतात. काही पण करा, स्वतःच्या बळावर करा. आईवडिलांनी तुम्हाला 30 वर्ष सांभाळलेलं, लग्न केलं, त्यांचं कर्तव्य तेवढंच असतं. तुम्ही परत त्यांच्याकडूनच पैसा घेऊन तुमची प्रॉपर्टी जमा करतात, तुमचं स्थावर तुम्ही प्रॉपर्टी कमवता. चुकीचं आहे. स्वतःच्या बळावर उभा करा, तुम्ही स्वतःच कमवा. चला मग तुम्ही सावध राहा. अजून सांगते तुम्हाला, सावध राहा. खूप काय काय घडायला लागलेत, विचित्र प्रकार घडायला लागलेत. चला मग चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आवडल्यास.